नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत आज आपण इयत्ता 5वीच्या संख्यांवरील क्रिया यावर आधारित पहिला स्तर विद्यार्थ्यांना 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही या स्तरावरील विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारे मार्गदर्शन करणार हे पाहणार आहोत. मित्रांनो, इयत्ता 5वी पर्यंत या स्तरावर विद्यार्थी कमी असतात, पण ते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणित अत्यंत प्रात्यक्षिक पद्धतीने शिकवू शकला जाणारा, दैनंदिन जीवनात अत्याधिक वापरला जाणारा असा विषय आहे. तो विद्यार्थ्यांपर्यंत खूप रंजकतेने पोहोचवला जाऊ शकतो. इयत्ता 3री ते 5वी म्हणजे प्रिपरेटरी स्टेज मित्रांनो. यामध्ये असलेले विद्यार्थी अत्यंत जिज्ञासू आणि जलद शिकणारे असतात. त्यात जर वस्तूंचा वापर आणि कृतींचा समावेश असेल तर अध्ययन अगदी जलद होते. पाहूया तर, मी संतोष नाटीकर आपणासाठी घेऊन आलोय काही छोट्या कृती ज्या आपल्या मुलांना प्रभावीपणे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंच्या रूपात बेरीज करायला शिकवेल. गणितीय संकल्पना शिकवण्यापूर्वी आपल्याला पूर्वज्ञानाचा वापर आणि ते योग्य असल्याची शहानिशा करावी लागते. बेरीज या संकल्पनेसाठी पूर्वज्ञान म्हणजे संख्या ओळखता येणे, मूर्त आणि अमूर्त स्वरूपात संख्यांची ओळख असणे. तर सर्वप्रथम आपण पाहूया की ही ओळख कशी करून घेऊया, किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपण ही संकल्पना शिकवतो त्यांना संख्याज्ञान आहे किंवा नाही हे पाहणे. जर विद्यार्थी अजूनही पूर्वज्ञानावर नसेल तर त्यापूर्वी आपण त्याचे पूर्वज्ञान जागृत करायला हवे. तर पूर्वज्ञान तपासणीसाठी एक छोटी कृती आपण या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थ्यांना काही वस्तू देऊन आपण त्यांच्याकडून ते मोजून घेणार आहोत. एकदम सामान्य कृती आहे. त्यासाठी आपण मुलाखत किंवा प्रात्यक्षिक या तंत्रांचा वापर करूया. जसे, विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आज तुमच्यासाठी काही वस्तू आणलेल्या आहेत आणि त्या तुमच्या समोर ठेवल्या आहेत. तर किती आहेत बरं या वस्तू, तुम्ही मला सांगाल का? या अशा प्रश्नावर विद्यार्थी वस्तू मोजू लागतात आणि अचूक वस्तू मोजल्यावरच, वस्तूंची संख्या सांगितल्यावरच आपण पुढे बेरजेसाठी जाऊया. पूर्वज्ञान अचूक असल्यानंतर आपण विलंब न करता बेरजेसाठी जाऊ शकतो. तर 0 ते 4 या संख्यांच्या मूर्त स्वरूपात बेरीज करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांसोबत सर्वप्रथम खाली बसूया. खाली जमिनीवर बसून फरशीवर 3 गोळे काढूया. 3 गोळे काढल्यानंतर पहिल्या 2 गोळ्यांमध्ये आपण बेरजेचं चिन्ह देऊन दुसऱ्या गोळ्यामध्ये नंतर आपण बरोबरचं चिन्ह देतो, जसं आपल्याला माहिती आहे. पहिल्या गोलामध्ये आपण काही ठोकळे ठेवूया. नंतर दुसऱ्या गोळ्यामध्ये काही ठोकळे ठेवूया. नंतर दोन्हीच्या मध्ये असलेले अधिक चिन्ह विद्यार्थ्यांना दाखवून देऊया. आता विद्यार्थ्याला दोन्ही गोलातले ठोकळे वेगवेगळ्या पद्धतीने मोजून दाखवायला सांगू. विद्यार्थ्याकडून पहिल्या गोलामध्ये 2 ठोकळे आहेत आणि दुसऱ्या गोलामध्ये 1 ठोकळा आहे असे उत्तर अपेक्षित आहे. आपले आकडे बदलू शकतात. त्यानंतर म्हणजे सगळे मिळून एकूण असे त्याला समजावून सगळे ठोकळे आपण स्वतः उचलून तिसऱ्या गोलामध्ये ठेवूया आणि विद्यार्थ्याला तिसऱ्या गोलातले ठोकळे मोजायला सांगूया. तिसऱ्या गोलातील सर्व ठोकळे मोजल्यावर विद्यार्थी 2 आणि 1 मिळून 3 झाले हे स्पष्टपणे सांगतो आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मूर्त स्वरूपात बेरीज ही संकल्पना अवगत होऊ शकते. धन्यवाद.